27 जुलैपासून शनी वक्री होतोय आणि पुढचे 4.5 महिने म्हणजे 138 दिवस अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडवणार आहे. अपूर्ण राहिलेली कामे, जुने निर्णय, थांबलेला पैसा, नाती, करिअर आणि तुमच्या कर्मांचे फळ हे सर्व पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. पण घाबरू नका, कारण शनी शिक्षा देण्यासाठी नाही येत आहे, तर न्याय देण्यासाठी येतोय. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 या काळात प्रत्येक राशीवर शनीचा नेमका काय परिणाम होईल आणि शेवटी सर्व राशींसाठी असा एक सोपा उपाय सांगणार आहे, जो प्रत्येकाने नक्की करा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा काडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. जर तुम्हाला ज्योतिष, ग्रहांचे बदल, राशी भविष्य आणि सोपे पण प्रभावी उपाय याविषयी अचूक माहिती हवी असेल, तर आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया. शनीला कर्माचा कारक आणि न्यायाधीश मानले जाते. तो कोणाचाही पक्षपात करत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ देतो. म्हणूनच प्रामाणिक, मेहनती आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तींना शनीची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. पण आळशीपणा, खोटेपणा, फसवणूक किंवा चुकीच्या मार्गांवर चालणाऱ्यांना शनी योग्य धडा शिकवतच असतो. यावेळी शनी मीन राशीत वक्री होतोय. त्यामुळे अनेकांची अपूर्ण राहिलेली कामे, जुने निर्णय, जबाबदाऱ्या आणि भूतकाळातील कर्मांचे परिणाम पुन्हा अनुभवायला मिळू शकतात. आता पाहूया तुमच्या राशीसाठी हा काळ कसा असेल. मेष राशी. मेष राशीच्या लाभस्थानावर शनीची दृष्टी आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. अध्यात्माकडे तुमची ओढ वाढेल आणि रखडलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी. उत्पन्नाच्या स्रोतांचा पुनर्विचार करण्याची वेळ येईल. मित्रपरिवार किंवा सामाजिक वर्तुळात काही बदल होऊ शकतात. नवीन गुंतवणूक घाईत करू नका. जुने आर्थिक लाभ किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशी. करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांच्या अपेक्षा अधिक राहतील. मेहनतीचे फळ थोडे उशिरा मिळेल, पण मिळणारे यश टिकाऊ आणि स्थिर असेल. आता कर्क राशीला भाग्याची साथ कमी असल्यासारखी वाटू शकते, पण प्रयत्न सोडू नका. उच्च शिक्षण, परदेश किंवा कायदेशीर बाबींमध्ये संयम आवश्यक आहे. या काळात आध्यात्मिक प्रगती नक्की होईल. सिंह राशी. अचानक खर्च वाढू शकेल. आर्थिक चढउतार संभवतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या. वारसा, विमा किंवा कर्जाशी संबंधित व्यवहार विचारपूर्वक करा. कन्या राशी. वैवाहिक जीवन आणि भागीदारीत संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. गैरसमज वाढू देऊ नका. जुन्या मतभेदावर तोडगा काढण्यासाठी हा योग्य काळ आहे. तूळ राशी. शत्रूंवर विजय मिळवण्याची संधी मिळेल, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीत अतिरिक्त जबाबदाऱ्या वाढतील. शिस्त आणि नियमितपणा तुम्हाला यश नक्की मिळवून देईल. वृश्चिक राशी. प्रेम संबंध, शिक्षण आणि संततीच्या बाबतीत संयम आवश्यक आहे. सर्जनशीलता वाढेल, मात्र जास्त जोखीम असलेली गुंतवणूक टाळा. धनुराशी. घर, जमीन, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मानसिक शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. मकर राशी. संवाद करताना संयम बाळगा. भावंडांशी संबंध सुधारण्याची संधी मिळेल. लहान प्रवास वाढू शकतात. नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कुंभ राशी. आर्थिक नियोजनावर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. आजची बचत उद्याचा मोठा आधार ठरू शकते. मीन राशी. शनी स्वतःच्या राशीत वक्री असल्यामुळे हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे. तुमचे व्यक्तिमत्व, आरोग्य आणि जीवनातील ध्येयांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. संयम आणि सातत्य ठेवल्यास डिसेंबरनंतर प्रगतीचे नवे मार्ग नक्की खुले होतील. आता सर्व राशींसाठी काही सोपे पण प्रभावी उपाय. प्रत्येक शनिवारी ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा हनुमान चालीसा, मारुती स्तोत्राचे नियमित पठण करा. गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद, छत्री किंवा आवश्यक वस्तूंचे दान करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा आणि कोणावरही अन्याय करू नका. लक्षात ठेवा, शनी शिक्षा देत नाही, तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य फळ देतो. तुमची रास कोणती आहे आणि शनीच्या या वक्री काळाबद्दल तुमचं काय मत आहे, खाली कॉमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही या माहितीचा मोठा फायदा होऊ शकतो.
अशाच अचूक ज्योतिष मार्गदर्शनासाठी ॲस्ट्रो मास्टरला सबस्क्राईब करा आणि Instagramवर ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करायला विसरू नका. मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर. पुन्हा भेटू एका महत्त्वाच्या ज्योतिष विषयासह. शुभम भवतु.